नमस्कार. ऊस शेतीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं एक मोठं स्वप्न असतं. एकरी 100 टन उत्पादन काढायचं. पण हे स्वप्न सत्यात कसं आणायचं? चला, आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच ध्येयापर्यंत पोचण्याचा एक शास्त्रीय आणि एकदम सोपा मार्ग समजून घेऊया. तर सगळ्यात पहिला प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या मनात येतो, की खरंच एकरी 100 टन ऊस काढणं शक्य आहे का, की ह्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत? आणि याचं उत्तर आहे हो, 100% शक्य आहे. पण त्यासाठी कोणतीही जादू नाही, तर लागतं ते अचूक आणि शास्त्रशुद्ध नियोजन. जर वेळेवर योग्य खतं व्यवस्थापन केलं ना, तर हे ध्येय गाठणं अजिबात अवघड नाही. कोणत्याही मोठ्या इमारतीचा पाया मजबूत असावा लागतो, बरोबर? अगदी तसंच ऊस शेतीचं आहे. आणि इथला पाया म्हणजे फुटव्यांची संख्या. जितके जास्त फुटवे, तितका जास्त ऊस आणि तितकंच जास्त उत्पादन. सगळा खेळ इथेच सुरू होतो. तर मग आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट आहे एका बेटाला कमीत कमी 30 फुटवे आणणं. हो, 30. ही संख्या सुरुवातीच्या टप्प्यातच गाठणं खूप गरजेचं आहे, कारण याच फुटव्यांचं पुढे वजनदार ऊसात रूपांतर होणार आहे. आणि इथे ना वेळेला खूप किंमत आहे. फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी जी पहिली खतमात्रा द्यायची आहे ती अगदी वेळेवरच पडली पाहिजे. लागवडीनंतर 40 दिवस झाले की शेतावर लक्ष ठेवायला सुरुवात करा आणि 45व्या दिवसाच्या आत हा पहिला डोस दिलाच पाहिजे. ही वेळ जर चुकली तर फुटव्यांच्या संख्येवर थेट परिणाम होतो. बरं, मग या पहिल्या डोसमध्ये द्यायचं काय? तर हे 4 मुख्य घटक आहेत: 10-26-26, युरिया, पोटॅश आणि गंधक म्हणजे सल्फर. हे चारही घटक मिळून फुटव्यांना जोमदार वाढीसाठी लागणारा सगळा खुराक एकाच वेळी देतात. आता हे प्रमाण जरा नीट बघून घ्या. प्रति एकर 10-26-26च्या 2 बॅगा म्हणजे 100 किलो, युरियाची 1 बॅग म्हणजे 50 किलो, पोटॅशची 1 बॅग 50 किलो आणि 8 किलो गंधक. हे प्रमाण अगदी अचूक ठेवा, कारण याच पायावर आपल्या पुढच्या उत्पादनाची मोठी इमारत उभी राहणार आहे. चला, फुटव्यांची संख्या तर आपण मिळवली. आपलं पहिलं टार्गेट पूर्ण झालं. आता पुढचं मिशन, त्या प्रत्येक ऊसाची जाडी आणि वजन वाढवणं. कारण फक्त संख्या असून उपयोग नाही, प्रत्येक ऊस एकदम वजनदार आणि दमदार असला पाहिजे, तरच आपलं टार्गेट पूर्ण होणार. फक्त विचार करा, जर योग्य नियोजन केलं तर एक ऊस 8 किलोचा होऊ शकतो. आणि जर एक ऊस 8 किलोचा झाला तर 100 टनाचं गणित किती सोपं होऊन जाईल, नाही का? हेच आपलं अंतिम उद्दिष्ट आहे. आता बघा, फक्त जमिनीतून खतं देऊन ऊसाची जाडी आणि वजन नाही वाढणार. त्यासाठी आपल्याला योग्य वेळी केलेल्या फवारण्यांची मदत घ्यावी लागेल. फवारणी म्हणजे काय? तर थेट पानांवाटे पोषण देणं. एक प्रकारे पिकाला इन्स्टंट एनर्जी देण्यासारखंच आहे हे. इथे 2 महत्त्वाचे टप्पे आणि 2 वेगळी खतं लक्षात ठेवायची आहेत. जेव्हा ऊस वाढीच्या जोमात असतो, आपल्याला त्याची जाडी वाढवायची असते, तेव्हा फवारणी करायची 0,52-34ची. आणि जेव्हा ऊस पक्का व्हायला लागतो, म्हणजे पक्वतेच्या टप्प्यात येतो, तेव्हा त्याचं वजन आणि साखरेचा उतारा वाढवण्यासाठी फवारणी करायची 0,050ची. टप्पा चुकला की फायदा मिळणार नाही. मोठ्या खतांच्या धावपळीत या छोट्या पण महत्त्वाच्या घटकांना विसरून चालणार नाही. मॅग्नेशियम, झिंक आणि फेरस हे पिकासाठी व्हिटॅमिनसारखं काम करतात. यामुळे पानं हिरवीगार राहतात, अन्न बनवण्याची प्रक्रिया सुधारते आणि ऊस निरोगी आणि दणकट राहतो. तर आत्तापर्यंत आपण जी सगळी माहिती घेतली, या सगळ्याचं सार काय? 100 टनांपर्यंत पोहोचण्याची ती गुरुकिल्ली नेमकी आहे तरी काय? चला, एकदा शेवटच्या टप्प्यात सगळे महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा आठवून घेऊया. तर ही आहेत यशाची सूत्र. 1. ध्येय मोठं ठेवा. 2. पहिल्या 45 दिवसांत 30 फुटव्यांचा पाया एकदम पक्का करा. 3. खतं वेळेवर आणि मोजून मापून द्या. 4. ऊसाच्या वाढीनुसार फवारणी बदला. 0,52-34 आणि 0,050 लक्षात ठेवा. आणि 5. सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्त्व कधीही विसरू नका. बस एवढं केलं की विक्रमी उत्पादन आवाक्यात आलं म्हणून समजा. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक क्षेत्र वेगळं असतं, प्रत्येक जमिनीची गरज वेगळी असते. आज आपण एक सर्वसाधारण पण शास्त्रीय आराखडा पाहिला. तर मग जाता जाता एक विचार नक्की करा की आपल्या जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता हे सगळं लक्षात घेऊन या नियोजनात आपण असा कोणता एक महत्त्वाचा बदल करू शकतो ज्यामुळे आपल्याला यापेक्षाही चांगले निकाल मिळतील. यावर नक्कीच विचार करा.